दादा, त्यांना मराठा समाजाच्या हक्कासाठी लढावं असं का वाटले? आर्थिक परिस्थिती, शिक्षण, व्यवसाय या सर्वांमध्ये आजही मराठा समाज हा मागासलेलाच आहे आणि हे आपल्या सगळ्यांना मान्य करावंच लागेल. खरे दादा. अरे माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणाची फी कशी भरली हे त्यांनाच माहित असेल बघ. यार दादा, माझ्या घरी शेतीला एवढे हिस्से झालेत की जे उगवतं ते उरतही नाही यार, आणि माझं शिक्षणही कर्ज काढून चालू आहे यार. ही झाली आत्ताची परिस्थिती, पण त्यावेळेची परिस्थिती तर अजूनच भयानक होती. बोकाळलेला भ्रष्टाचार, स्थानिक राजकारणातील मरगळ याविरुद्ध अण्णासाहेब पेटून उठले. संपूर्ण तरुणांना एकत्र करून त्यांनी अखिल भारतीय छावा संघटनेची सुरुवात केली. मित्रांनो, असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच दुर्गा प्रोडक्शन फिल्म या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.